हे बघा, सकाळचे 5:17 झालेले आहेत. उठून आंघोळ पण झाली आणि आता देवाची पूजा करायची आहे. परंतु आता व्यायाम खूप झाला. किती करायचा व्यायाम? आता व्यायाम हा 1 टाइम नाही करायचा, आता 2 टाइम करायचा व्यायाम. बस झाला आता 2 टाइम. तसं तर भगवद्गीतेतील एक ना एक शब्द महत्वाचा आहे, परंतु मला आवडलेली एक ओळ मी फक्त दररोज सांगत राहील तुम्हाला. तर ती ओळ आहे, मनुष्य प्रतिदिन पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. हे बघा, पाठीमागं सांगितल्यासारखं एक छोटा चमचा हळद, सुंठ आणि हे पाणी असं थोडंसं गरम करण्यासाठी, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, त्यामध्ये पाणी टाकायचं. झालं, एवढं तर करायचं तुम्हाला सकाळी उठून. त्याच्यानंतर मी गेलो जिममध्ये, सायकलिंग केली, वॉर्मअप केल्याच्या नंतर हे बघा योगासनं नक्की करा बरं का. आणि हे बघा चेस्टसाठी आज मी 4 व्यायाम केले. 4 बघा, हे जिमचा मालक मला सपोर्ट करताना. हे बघा ट्रायसेपचे व्यायाम. मी आणखीन पण व्यायाम शिकत आहे बरं का, मी परफेक्ट झालो नाही. आता खास म्हणजे रात्री मी जसं म्हणल्यासारखं 2दा व्यायाम करायचा. पोहण्या इतका व्यायामच नाही दुसरा. जिमचा व्यायाम फेल आहे याच्या पुढं. खरं तर एवढा व्यायाम होतो ना पोहण्यामुळं, तुमचं पूर्ण माइंड पण फ्रेश होतं आणि व्यायाम पण खूप जास्त होतो. भेटूया उद्या अशीच छान माहिती घेऊन. जय हिंद.